तर बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर राजकीय वाद चांगलाच पेटलाय। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंच्या ट्विटनंतर राजकीय घमासान पाहायला मिळतंय। तर ट्विट करत अखिल चित्रेंनी बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा बोट ठेवल्याचं पाहायला मिळतंय। तर अखिल चित्रेंनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहतोय। मुंबईत बांगलादेशींचं वास्तव्य, जबाबदारी नेमकी कुणाची? सीमा सुरक्षा ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते। सर्व सुरक्षा यंत्रणाही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येतात। भाजप शासित राज्यांमधून बांगलादेशी प्रवास करून मुंबईत येतात। खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिका हद्दीत राहतात। आधार, पॅन, मतदार ओळखपत्र मिळवतात, जे केंद्र आणि राज्याच्या अखत्यारीत येतं। दोन्हीकडे भाजपाचं सरकार असूनही आरोप मात्र महापालिकेवर का?